बेज भाजोनी केली लाई, बेज भाजोनी केली लाई, आमा जन्म मरण नाही. आकारासे कैसा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव. साखरेचा नोहे ऊस, साखरेचा नोहे ऊस, आमा कैचा गर्भवास. आकारासे कैचा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव. तुका म्हणे अवघा जोग, तुका म्हणे अवघा जोग, सर्वा घटी पांडुरंग. आकारासे कैचा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम, हे पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. श्री चरणा संतांची रे चरण संतांचे, अनुसरे चरण संतांचे. त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार. कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार. आता सेवे लागीन सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा आवी. बेज भाजूनी केली लाई, बेज भाजूनी केली लाई, आमा जन्म मरण नाही. आकारासे कैचा ठाव, देव प्रत्यक्ष झाला देव. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपे सेवे करता निवडलेला अभंग. स्वर करा बघ. स्वर करा. प्राप्त प्रसंगी चिंतन रूपे सेवे करता निवडलेला अभंग. मान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा चार चरणाचा या अभंगातून तुकोबाराय. आम्ही जन्म आणि मरण या दोन्ही विकाराच्या पलीकडे कसे गेलो त्याच्या संबंधाने मीमांसा करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा, तो म्हणजे असा. अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय. अखिल गुणनिदान भक्त वत्सल जगताधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्मा. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय. वैराग्य राग रसिक जगतवंद्य जगद्गुरु तुकोबाराय. स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज. संत महात्म्यांच्या उपस्थितीमध्ये आज सर्वांना ज्ञातच आहे, कैलासवासी सौभाग्यवती सत्यमामाबाई नामदेव चंद्रे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज हे कीर्तनाचं आयोजन विनीत श्री नामदेव लक्ष्मणराव चंद्रे पती, सर्जराव नामदेव चंद्रे मुलगा, साईनाथ नामदेव चंद्रे मुलगा, समस्त चंद्रे परिवार यांच्या माध्यमातून हा ज्ञानयज्ञ सोहळा तथा अन्नदान सोहळा. उपस्थित गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी संत महात्म्यांच्या उपस्थितीमध्ये आपण ही सेवा पूर्णत्वाकडे नेणार आहोत. उपस्थित गुरुस्थानी आदरणीय बाबाजी स्वामीजी उपस्थित आहेत. उपस्थित गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी आदरणीय श्री हरिभक्त परायण किशोरजी महाराज बाबा उपस्थित आहेत. आदरणीय वैष्णव टाळकरी, एक काम करू का गुरुजी, आता सगळ्यांच्या चरणावितून माता ठेवतो. आता काही नाव परिचित आहेत काही अपरिचित आहेत, म्हणून सर्वांच्या चरणावरती येतो माता ठेवतो. मस्तक पाया पायावरी पायावरी मस्तक पायावरी वार करी संतांचा, वार करी संतांचा.
या वारकरी संतांच्या. चला, उपस्थित सर्वच गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी सर्वांच्या चरणावरती इथूनच माता ठेवतो आणि अधिक परिहार न देता अभंगाच्या दृष्टीने प्रवास चालू करतो. विठ्ठल कैलासवासी सौभाग्यवती सत्यभामाबाई नामदेव चंद्र यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त एक कीर्तन मी अनेक वेळा सांगत असतो. शेवटी शरीर स्वीकारलं की जन्म मृत्यू नाही म्हणून चालत नाही, याला आकार म्हणतात. आकार स्वीकारला की विकार नाही म्हणून चालत नाही. विकार म्हणजे जन्म आणि मृत्यू हे दोन विकार आहेत. आकाराला जो चिटकलेला असतो त्याला विकार म्हणतात. आकाराच्या समांजन जो येत असतो त्याला विकार म्हणतात आणि माणसाच्या आचाराच्या समांजन जो येत असतो त्याला विचार म्हणतात. शरीर स्वीकारलं, देह स्वीकारला की जन्म आणि मृत्यू नाही म्हणून चालत नाही. ज्ञानोबा म्हणतात ना, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या धनंजया ना म्हणू नये. धनंजया ना म्हणू नये. देहाच्या गावाला आलो दीपक गुरुजी की जन्माचा आणि मरणाचा दोन्ही सोहळे साजरे करावे लागतात. विको कॅमेरा देहाच्या गावाला आल्याच्या नंतर दोन्ही सोहळे साजरे करावे लागतात. तसं पाहिलं तर माणसाच्या जीवनात मुख्य 3 सोहळे तसे 16 आहेत पण मुख्य 3 आहेत. एक जन्माचा आहे, एक लग्नाचा आहे आणि एक मरणाचा आहे. आता लग्नाचा सोहळा ज्याच्या त्याच्या मनावर आहे, साजरा करायचा नाही करायचा. बरेच सोहळे तसेच राहतात कोण होता असल्या. लग्नाचा सोहळा ज्याच्या त्याच्या मनावर आहे. पण गुरुजी याच्यातल्या जन्म नावाचा सोहळा साजरा केला की मृत्यू नावाचा सोहळा साजरा करा म्हणायची गरज नाही. तो करावाच लागणार नव्हे. श्री गुरु रावदेव म्हणत असतात, मरणाचा सोहळा साजरा करण्याकरता जन्माचा सोहळा साजरा करायचा. म्हणजे याचा अर्थ असा, आपण जगण्यानं जगत नाहीत, मरणानं जगतो. पण असं का? त्याचं कारण आहे आपण शरीर स्वीकारलेलं. शरीर स्वीकारलं की जन्म आणि मृत्यू नाही म्हणून चालत नाही. तो कोबरा गोड बोलतात बघा. उपजल्या पिंडा मरण सांगाते, उपजल्या पिंडा मरण सांगाते, उपजल्या पिंडा मरण सांगाते, उपजल्या पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सविते, मरते उपजते सविते, मरते उपजते सविते, मरते उपजते सविते, मरणाची जावा गाठोडे पदारी, मरणाची गाठोडे पदरी, मरणाची जावा पदारी, मरणाची गाठोडे पदरी, जिने तोची वरे माप भरे, जिने तोची वरे माप भरे, जिने तोची भरी माप भरी, जिने तोची भरी माप भरी. उपजल्या पिंडा मरण सांगाते. पिंडा उपजल्या म्हणजे जन्माला आलेल्या. काय? मरण सांगाते. त्या पिंडाला सांगा मरण्यासाठी जन्माला आलास, मरण्यासाठी जन्माला आलास. म्हणजे आपण जगण्यानं जगत नाही, मरणानं जगतो. म्हणजे समजा मला सांगा गुरुजी, 1 लिटर पेट्रोल मध्ये दिलं दादा, मोटरसायकल जास्तीत जास्त किती किलोमीटर चालेल? 60 प्लॅटिना 60
तिला आवरेज सांगितलं 60 किलोमीटर बरोबर 60. आपल्याला वाटतं आप्पा गाडी 60 किलोमीटर इथपर्यंत आली नाही, पेट्रोल खात गेली. वाटायलेच जागायलो नाही, खरं मरणाकडे चाललो. आयुष्य जात आयुष्य जात आहे पहा कळ जपात से महा काळ जपत देवा सोहिताचा गोरवा सोयिताचा गोरवा भाजानी रहा श्री हरिचा धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन ध्यानी श्री हरिचा धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन आयुष्य दाता है आयुष्य जाता आहे पहा पहाड़ पात से बहा काळ जपत ते महा सोहिताचा गोरवा सोयिताचा गोरवा जानी रहा श्री हरीचा धानी रहा श्री हरीचा हरी श्री हरीचा हरी हरीचा श्री हरीचा वा आयुष्य जात आहे पहा. वाटायले जागायलो नाही, खरं मरणाकडे चाललो. असं का? त्याचं कारण आहे आपण शरीर स्वीकारलेलं. शरीर स्वीकारलं की जन्म मृत्यू नाही म्हणून चालत नाही. हे प्राण नावाचा धर्म तुम्ही स्वीकारला, शरीरातला प्राण, की तुम्हाला क्षुधा आणि तृष्णा हे प्राणाचे दोन्ही विकार स्वीकारावे लागतात. मन नावाची संकल्पना तुम्ही स्वीकारली, मन, की तुम्हाला शोक आणि मोह हे मनाचे दोन्ही विकार स्वीकारावे लागतात. तसा देह स्वीकारला की गायच्या पचवण्याची डबी जन्म आणि मरण हे दोन्ही विकार स्वीकारावे लागतात. नाही म्हणून चालत. ते वेदांत शास्त्राने षडविकाराचं चिंतन केलेलं गुरुजी. अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षेते आणि विनश्यती हे षडविकार सांगितले गुरुजी. याच्यातल्या पहिल्या विकारला स्पर्श केला की स्पर्श करत शेवटी विनश्यती इथपर्यंत यावंच लागतं. भक्तिशास्त्राने थोडं वेगळं सांगितलं. बालपण गेले, न्यूनता, तारुण्यदशे विषय, व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली, मरे इथपर्यंत. म्हणजे वेदांत शास्त्राने अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षेते आणि विनश्यती. भक्तिशास्त्राने सांगितलं बालपण गेलं की तारुण्यपण, आणि तारुण्यपण गेलं की म्हातारपण, आणि म्हातारपण गेलं की डायरेक्ट सरपण. पुढं पण नाही, सरपणाचं पण असं. शरीर स्वीकारलं की जन्म आणि मृत्यू नाही म्हणून चालत नाही. बरं ठीक आहे. मग तू म्हणता जन्म मरण संपत नाही का? बघा तुम्ही मला सांगा, आपण राहतो कुठं? जगामध्ये. आलोत कुठं? जगामध्ये आलोत ना आकाश महाराज. याचाच अर्थ आपण जन्म मृत्यूमध्ये आलोत. असं कसं काय? बघा तुम्ही, ज आणि ग असे दोन अक्षर आहेत. ज आणि ग असे दोन अक्षर आहेत. ज शब्दाचा अर्थ जन जायते म्हणजे उत्पन्न होणे, आणि ग शब्दाचा अर्थ गमगच्छती म्हणजे नष्ट होणे. म्हणजे जग शब्दातच दडलेले काय, जे उत्पन्न होतं ते नष्ट होतं. मग जर जग शब्दातच दडलेलं असेल तर अशा जगात राहून आपण अमरत्वाची संकल्पना मांडणं किती चुकीची गोष्ट आहे. म्हणून शरीर स्वीकारलं की जन्म आणि मृत्यू नाही म्हणून चालत. बरं ठीक. ते आळंदीहून आलो तर आता कार्तिक वारीहून आलो, आणि आल्याच्या नंतर खोकला चालू झाल्यावर ते संभाजीनगर जो आडूळ फाटा आहे ना, त्या आडूळ फाट्यावर आडूळसा बाटली घेतली खोकल्याची. ते गाव ध्यानात ठेवावं लागते. आडूळ फाट्याची आडूळसा बाटली घेतली खोकल्याची, आणि घेतल्याच्या नंतर त्या बॉटलवर अमोलदादा तारीख लिहिलेली होती. ज्या दिवशी तयार झाली का ती बॉटल, ती तारीख लिहिलेली होती. भाऊ दादा त्याचं नवल नाही वाटलं मला, पण त्याच बॉटलवर दुसरी तारीख लिहिलेली होती. कोणती?
एक्सपायर डेट संपणार ती तारीख त्याच्यात लिहिलेली होती, म्हणजे दोन्ही तारखा त्याच्यात लिहिलेल्या होत्या. मग मी त्या विचारलं, त्या दुकानदाराला विचारलं, म्हटलं या तारीख कधी लिहिलेली, म्हटलं. ती म्हटली एकाच दिवशी लिहिलेली आणि एकाच पेननं लिहिलेली, म्हटलं एकाच दिवशी. तसंच आहे, ज्या दिवशी जन्माला आलो त्या दिवशी दोन्ही तारखा सोबतच घेऊन आलेलो, दोन्ही तारखा सोबत घेऊन आलेलो. असं का? त्याचं कारण आहे आपण शरीर स्वीकारलेलं. शरीर स्वीकारलं की जन्म आणि मृत्यू नाही म्हणून चालत नाही. ते म्हणतात महाराज मगापासून तुम्ही तेच सांगायला जन्म मरून संपतच नाही, तेवढं येतो तेवढं पाठवतो असं. मग जन्म मरण संपतच नाही का? जन्म मरण संपतच नाही. ऐका, संपतात गुरुजी. आपल्या संत महात्म्यांच्या जीवनात अशी काय क्रांती झालेली आहे की ते दोन्ही विकाराच्या पलीकडे गेलेले आहेत, दोन्ही विकाराच्या पलीकडे गेलेले. बरं ठीक आहे, कारण जन्म आणि मरण हे दोन विकार आकाराला आहेत, पण तुकोबाराय म्हटले आम्ही दोन्ही विकाराच्या पलीकडे गेलो. अभंगाचं पहिलं बीज भाजून केलेला ही, बीज भाजून केलेला ही, गुरुजी बीज भाजून केलेला ही. हो बीज भाजून केलेला आहे, बीज भाजून केलेला आहे, बीज भाजून केलेला आहे. बीज भाजून केलेला ही, बीज भाजून केलेला ही. बीज भाजून केलेला आहे, बीज भाजून केलेला आहे, बीज भाजून केलेला आहे. आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण नाही. आकाराशी बोल कैसा ठाव, आकाराशी कैसा ठाव. आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण नाही. आकाराचे कैसा ठाव, आकाराचे कैसा ठाव. बीज भाजून केलेला ही, आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण नाही. बीज भाजून केलेला आहे, आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण बीज भाजूनी केली लाई, आम्हा जन्म नाही, आम्हा मरण नाही. आम्ही जन्म आणि मरण या दोन्ही विकाराच्या पलीकडे गेलो. कसे? बीज भाजूनी केली लाई, आमचा देह राहिला नाही, आमचा देव झाला. तो का म्हणे आम्ही झालो अग्निरूप, आम्ही अग्निरूप झालो. आता बघा मला सांगा, भाजलेलं बी जर पेरलं तर कसं जोमान उगत आहे? ते जसं उगत नाही, बरोबर. खडकी जैसे वर्षेले का आगी माझी पेरेले, ते जसं उगवत नाही तसं आमच्या द्याकडून होणार कर्म आहे का? ते कर्म पाप आणि पुण्य द्यायला उद्यालाच येत नाही, कारण आम्ही अग्निरूप झालोत ना. मग अग्निरूप झाल्यामुळे याचाच अर्थ बीज ते जसं उद्याला येत नाही तसा आधी अग्निरूप झाला म्हणून बीज भाजूनी केली लाई. देव झाल्यामुळं आम्हा जन्म मरण नाही. आम्ही जन्म आणि मरण या दोन्ही विकाराच्या पलीकडे गेलो. मरणा हाती सुटली काया, विचारे या निश्चयी. आम्ही दोन्ही विकाराच्या पलीकडे गेलो. रोजचं घेऊ. नाही आम्हा जावे मरावे लागत, नाही आम्हा जावे मरावे लागत, नाही आम्हा जावे मरावे लागत, नाही आम्हा जावे मरावे लागत,
नाही आम्हा जावे मरावे लागत, नाही आम्हा जावे मरावे लागत, नाही आम्हा जावे मरावे लागत, नाही आम्हा जावे मरावे लागत. आओ आखंडित तैसे तैसे, राव आखंडित तैसे 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 तैसे, नाही आम्हा जावे मरावे लागत, नाही आम्हा जावे मरावे लागत. राहू दैसे तैसे अखंडित, राहू अखंडित जैसे तैसे तैसे, नाही आम्हा जावे मरावे लागत, नाही आम्हा जावे मरावे लागत. नाही आम्हा जावे मरावे लागत, मरावे लागत. नाही आम्हा जावे मरावे लागत, मरावे लागत. नाही आम्हा जावे मरावे लागत, नाही आम्हा जावे मरावे लागत, मरावे लागत. महाराज यावं लागत नाही, यावं लागत नाही आणि जावं लागत नाही. आम्ही जन्म आणि मरण या दोन्ही विकाराच्या पलीकडे गेलो, दोन्ही विकाराच्या. बरं ठीक आहे, तुम्हाला कसं काय जन्म मरण नाही? आता या संबंधाने मी अनेक वेळा चिंतन म्हणत असतो, हेच म्हणत असतो मी अनेक वेळा चिंतन म्हणत असतो. पण तुम्हाला कसं काय जन्म मरण नाही? तुम्हाला कसं काय जन्म मरण नाही? तुकोबारा आता काय बोलणार आहे? जन्म मरणाच्या संबंध हेच बोलते, मग दुसरं काय बोलते? नागनाथ गुरुजी तुकोबारा म्हटले आम्हाला जन्म नाही. का नाही? मी अनेक वेळा सांगतो गुरुजी, माणसाला जन्म 2-3 कारणामुळे घ्यावा लागतो. पाप पुण्य करूनही जन्मा येतो प्राणी, माणसाला जन्म पाप पुण्यामुळे घ्यावा लागतो. पण तुकोबारा म्हटले आम्हाला नाही घ्यावा लागत, कारण आमच्या ठिकाणी पाप राहिलं नाही आणि पुण्य राहिलं नाही. आत्ताच पाहिलं, लागोन येदो पाप पुण्यांगा, तो का म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोन येदो पाप पुण्यांगा, पाप पुण्यांगे नातळे त्या, पाप पुण्यांगे नातळे त्या, पाप पुण्यांगे नातळे त्या. भारते एक विष्णुदास जगी, सुंदरते एक विष्णुदास, सुंदरते एक विष्णुदास जगी, सुंदरते एक विष्णुदास जगी. पाप पुण्य जगी नातळे त्या, पाप पुण्य अंगी नातळे त्या, पाप पुण्य अंगी नातळे त्या. झुंजरते विष्णुदास जगी, पाप पुण्यांगे नातळे त्या. तुकोबारा म्हटले पाप नाही आणि पुण्य नाही. जन्म कशामुळे घ्यावा लागतो? पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी. पण तुकोबारा म्हणले पाप आणि पुण्यच नाही. उदासीनाचा देह ब्रह्मरूप, नाही पाप पुण्य लागत त्या. पाप नाही आणि पुण्य नाही. बरं ठीक आहे, पाप आणि पुण्य नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही. याचाच अर्थ आम्हा जन्म मरण नाही. आता संतांच्या ठिकाणी कसं झालं पाप आणि पुण्य? उलट तो का म्हणे पापे जाती संतांची या जपे. उलट संतांच्या जपानं पाप जातात आणि त्यांच्या ठिकाणी कशाला पाप राहील? वसोन शके पाप जाय त्रिविध तो ताप, पाप नाही. बरं ठीक आहे, पाप नाही ना, तसं पुण्य सुद्धा नाही. हं, ते म्हणताना असं कुठं असते पुण्य नाही, सगळं पुण्यामुळेच चालेल. ऐका, पुण्यशी देणं घेणं आपल्याला आहे, आमच्या संत महात्म्यांना ते सुद्धा नाही. कसं काय नाही? बघा तुम्ही एक विनोदानं पाहू. मला सांगा, हरिपाठातलं ध्रुपद काय? हरिमुख्य म्हणा, हरिमुख्य म्हणा. पुण्याची गणना, त्याचा सरळ सरळ अर्थ कसा आहे? तुम्ही तुम्ही मुखानं हरी हरी म्हणा, एवढं पुण्य होईल की त्याची गणना सुद्धा करता येणार नाही. गणना म्हणजे मोजमाप, सरळ अर्थ आहे ना. पण दीपक दादा तुकोबारा म्हटले आमच्या दृष्टीनं तसा अर्थच नाही. मग कसं आहे? तुकोबारा म्हटले हरिमुख्य म्हणा, हरिमुख्य म्हणा, आम्ही एवढंच करू. पुण्याची गणना कोण करी? हरिमुख्य म्हणा, हरिमुख्य म्हणा, एवढंच करू. पुण्याची गणना कोण करी? नाही कोण करी? आम्हाला पुण्याशी देणं घेणं नाही. याचा अर्थ लागोन दो पाप पुण्यांगा म्हणून चला, पाप नाही आणि गायच्या पण हे पुण्य नाही. पाप नाही आणि पुण्य नाही, आणि जन्म पाप पुण्यामुळे.
पण पाप आणि पुण्य नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही. आम्हा जन्म मरण नाही. ठीक आहे, जन्माचं पहिलं कारण आहे पाप पुण्य. जन्माचं दुसरं एक कारण आहे बघा. जन्माचं कोणतं? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. माणसाला जन्म वासनेमुळे घ्यावा लागतो. मरणाच्या टायमाला वासना निर्माण झाली का त्या माणसाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. नव्हे, तुम्हा आम्हाला जन्म घ्यावा लागन याच्यात नवल नाही. तुकोबारा एका ठिकाणी म्हणले, माऊली आपल्या तपाच्या बळानं किती जरी सक्षम झालेला महात्मा असला आणि त्या महात्म्याला जर मरणाच्या वेळी वासना निर्माण झाली का त्या महात्म्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. तरी तपोबळी जन्म धरी. वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी जन्म धरी. माणसाला जन्म वासनेमुळे घ्यावा लागतो. पण तुकोबाराय म्हटले आम्हाला नाही घ्यावं लागत. तुम्हाला का नाही घ्यावं लागत? कारण आमच्या ठिकाणी वासनाच राहिली नाही. तो का म्हणे अवघे आवरिले वासना. वासना आता नारायणा दुसऱ्या पासोनी. आता वासना राहिली नाही. वासना राहिली नाही. ठीक आहे, वासनेचे बीज जळोनी जाय. वासना राहिली नाही. वासना निमाली समूळ ज्याचे. आता वासना राहिली नाही. बघा, आणि जन्म कशामुळे घ्यावा लागू लागला? सासरवाडीचा मारखान्यामुळं. पण हे वासनेमुळं. सासरवाडीचा मार वासना. आमच्या तर काली आता जावाला हाणताना पाहिलं मी, ते खूप आठवलं होतं. असं वासनेमुळं. पण तुकोबारा म्हटले वासनाच नाही. वासना नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही. याचाच अर्थ आम्हा जन्म मरण नाही. आम्हाला जन्म नाही आणि मरण नाही. ठीक आहे, चला. जन्माचं पहिलं कारण पाप पुण्य, दुसरे वासना, आणि तिसरे केले कर्म झाले. पण तुकोबारा म्हटले गुरुजी आमच्या ठिकाणी कर्म राहिले नाही. कर्म राहिले नाही. कर्माचे 3 प्रकार आहेत: संचित, क्रियमाण आणि प्रारब्ध. तुकोबारा म्हटले तिन्ही कर्म राहिले नाही. कसे राहिले नाही? संचित ज्ञानानं नष्ट झालं, कारण ज्ञानाग्नी सर्व कर्मांनी भस्मसात करू देतात. संचित ज्ञान नष्ट झाला. दुसरं क्रियमान. क्रियमान म्हणजे चालू कर्म. तुकोबारा म्हटले चालू कर्म ब्रह्मार्पण केलं. सहज कर्मे ते झाले ब्रह्मार्पण. जननोये आवगा जनार्दन, ऐसे ऐकता नेवाते साधू जन. एका जनार्दने बाणलेने जकुनावो. झाली संध्या संध्या झाली संध्या झाली संध्या संध्या संध्या. सहज कर्मी झाली ब्रह्मार्पण. चालू कर्म ब्रह्मार्पण केलं. यत करुष्यदस नासी यज्जुहोसी ददासी यत ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मतेन गंतम ब्रह्म कर्म. एकदा विद्यार्थ्यांकरता टाळे वाज. चालू कर्म ब्रह्मार्पण केलं. संचित ज्ञानानं नष्ट झालं. राहिलं कोणतं? चालू कर्म ब्रह्मार्पण केलं, बरोबर. संचित ज्ञानानं नष्ट झालं. राहिलं वा, टाळी वाज एकदा बाबा. नका. प्रारब्ध राहिलं. पण तुकोबारा म्हणले ते सुद्धा राहिलं नाही. कस काय? हरी कृपे त्याचा नाश झाला. हरी कृपे त्याचा नाश झाला. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा.
आ हरिमुखी गाता हरपली चिंता. हरी कृपे त्याचा नाश झाला हरी कृपे त्याचा नाश झाला हरी कृपे त्याचा नाश झाला हरी मुख्य गाता रबली चिंता. हरी मुख्य गाता रबली चिंता. हरपली चिंता हरपली चिंता. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरे कृपे त्याचा नाश झाला. आता कर्मच राहिलं नाही. संचित ज्ञानानं नष्ट झालं. चालू कर्म ब्रह्मार्पण केलं आणि प्रारब्ध भगवंताच्या कृपेनं नष्ट झालं. कर्मच नाही. कर्म नाही म्हणून जन्म नाही. कारण आगा कर्मे जे उरावे ते सुख दुःख फळावे त्या ते भोगावया यावे ध्याय का. कर्म शिल्लक राहिले की भोगण्याकरता यावंच लागतं. पण तुकोबाने म्हटले आम्हाला नाही यावं लागत. कर्म नाही म्हणून जन्म नाही आणि जन्म नाही म्हणून मरण नाही. याचाच अर्थ आम्हा जन्म मरण नाही. आम्ही जन्म आणि मरण या दोन्ही विकाराच्या पलीकडे गेलो. जन्म मरणाच्या पलीकडे गेलो. मरणाच्या जन्म मरणाच्या पलीकडे गेलोत म्हणजे मरण म्हणजे काय मी अनेक वेळा सांगतो. मरण म्हणजे काय याच्यातून जीव निघून जाणं म्हणजे मरण नाही. याच्यातून जीव निघून जाणं म्हणजे मरण नाही. या शरीराची आसक्ती सुटणं, या शरीराचं तादात्म्य सुटणं, या शरीराचं ममत्व सुटणं हेच खरं मरण आहे. याची आसक्ती संपणं हेच मरण आहे. आता बघा मला सांगा गुरुजी, आता समजा याच्यातून जीव निघून गेला आप्पा, या शरीरातून जीव निघून गेला आणि या शरीराला असं इथं टेकून देऊन बसवलं. समजा या बॉक्सला टेकून देऊन असं समजा नुसतं मला भी वाटतं ना. समजा असं इथं बसवलं टेकून देऊन, तुम्ही काय म्हणता त्याला? हे जरी नाकाल याच्यातून जीव निघून गेला समजा. आता कोणीच बोला ना मग हे तरी मला कोणीच बोला ना मग ते काय याच्यातून जीव निघून गेला आणि या शरीराला तर बसवलं समजा. तुम्ही काय म्हणता त्याला? काय म्हणता? मड म्हणून. प्रिय जरा शुद्ध वाटतं मड म्हणून. सगळ्यात पाठ असो मड म्हणून. धीरज दादा याच्यातून जीव निघून गेला आपण याला मड म्हणतो बरोबर. तुकोबाराय म्हणले याच्या जीव असतानाच आम्ही याला मड म्हणतो. आणि हे मरण म्हणजे देहाची आसक्ती सुटली, देहाचं तादात्म्य सुटलं. कसं? देह जाओ आत्वा राव पांडुरंगे दृढ भाव चरणन सोडी सर्वता आन तुझे पंढरीनाथ. देह जाओ आत्मा राहो पांडुरंगे दृढ भाऊ चरणन सोडी सर्वता आन तुझे पंढरीनाथा. देह जाओ आत्वा राव पांडुरंगे दृढ भाव चरणन सोडी सर्वता आन तुझे पंढरीनाथ. देह जाओ आत्मा राहो पांडुरंगे दृढ भाऊ सोडी सर्वता आन तुझे पंढरीनाथा. पांडुरंगे दृढ भाव चरणन सोडी सर्वता आन तुझे पंढरीनाथ. देह जाओ आत्मा राहो पांडुरंगे दृढ भाऊ चरण सोडी सर्वता आन तुझे पंढरीनाथा. पांडुरंगे दृढ भाव चरणन सोडी सर्वता आन तुझे पंढरीनाथ. पंढरीनाथ देह जाओ अथवा राहो. देह जाओ नाही तर राहो म्हटले. देहाची आसक्ती संपली, देहाचं तादात्म्य संपलं आणि हेच खरं मरण आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे संत महात्मे शरीर सोडत नाहीत, शरीराची आसक्ती सोडतात, शरीराचं तादात्म्य सोडतात, शरीराचं ममत्व सोडतात. सगळा ऊसाचाच परिसर आहे. ऊसाचं उदाहरण देतो ते आणि कळत देत असतो पण तुमच्या पट्या जरा जास्त ऊस. ते वैभव दादा आमच्या जालना जिल्ह्यातला एक शेतकरी होता. आता बघा संत महात्मे देहात असताना देहाचा समज सोडतात आणि आपण मेल्यावर सुद्धा शरीराचा समज सोडित नाही. शरीराची आसक्ती मेल्यावर सुद्धा सोडित नाही. जिवंतपणे तर सोडितच नाही शरीराची आसक्ती, पण मेल्यावर सुद्धा नाही. ते आमच्या जालना जिल्ह्यात एक शेतकरी होते दीपक दादा. 140 एकर ऊस होता त्याला.
10 एकर वाढात 130 म्हणत होता 10 एकर वाढ 140 एकर ऊस आप्पा पोरग कलेक्टर सुनबाई वकील मोठा माणूस 3 गाड्या बसायला बैलगाड्या मला नावच येत नाही धीरे दादा गाड्याची आपलं बैलगाड्या म्हणलं म्हातारा कुठं का फिरणं दिवसभर हे मोठा माणूस आणि त्याला सगळे नाना नाना म्हणायचे सगळे नाना म्हणायचे आमच्या जालना जिल्ह्यात नाना म्हणायचे आणि मग ते म्हाताऱ्याचं वय 65-70 वर्ष वय असतं म्हाताऱ्याचं ते काय झालं पा एक दिवशी म्हातारं मेलं हो एक दिवशी मेलं ते आणि ते एक दिवशी म्हातारं मेलं आणि मेल्याच्या नंतर हे लोक मातील लोक मग काही ना मातीला आता आलं नाही म्हणून काही जण दुसऱ्या दिवशी सावडण्याच्या कार्यक्रमाला आले पण काही जणांना 4-5 दिवसानंतर माहिती झालं की जालन्याचे नाना गेले म्हणून मग ते म्हणले आता असं भेटून येऊस तर ते डायरेक्ट 10व्याला आले आता गोदावरी नदी गंगा नदी आमची मग ते 10व्याला आले आणि आल्याच्या नंतर इकडं प्रवचनाचा कार्यक्रम चालू आणि इकडे पिंडदानाचा कार्यक्रम चालू ते गंमत अशी झाली किशोर बाबा कावळाच शिवेना कशाला पिंडाला कावळा शिवायला तयार नाही काय करावं प्रवचनवाले महाराज खून व्हायचे कावळा शिवाना स्वतःच्या ना आता काय करावं मग ते एक जण काय म्हणला एक काम करा बरं काय मुलगा सुनबाई नातू दोघं तिघं जा आणि पाया पडून ये दोघं तिघं तिथं गेले आणि मग तिथं गेल्याच्या नंतर मग दोघं तिघं तिथं गेले मग त्याला हातात नाना अंक तमक काय जे नानाची इच्छा असेल ते बोलायचे आणि परत यायचे तरी कावळा शिवायचे मारा खुनवायचे बाबा स्वतःच्या ना तर काय करावं का मग एक जण काय म्हणला एक काम करा बरं जेवढे पाहुणे रावळे नाते गोते जवळचे आलेत का तुम्ही सगळे जा बरं एकदा पाया पडून ये मी सगळेच गेले तिथं अंमलदार सगळेच गेले मग एक जण नाना अंक बिड्या फिड्याशी सगळं नाना जे आवडत होते ठेवायचे आणि परत यायचे तरी कावळा तर काहीच करावं टाईम तर झाला परत खुनवायच्या काय स्वतःच्या नंतर प्रवचन काय करा आता फुटबॉल उघडा पडा त्यानं गाळ उपसायचा का किती का असतात मग दाव्याचं किती का असते मग दाव्याचं किती का असते भांडवले समजा ते स्वतःचे आणि मग आता काय करावं गंमत अशी झाली त्या दाव्याला आलेला होता कारखान्याचा चेअरमन त्या दाव्याला कारखान्याचा चेअरमन आलेला होता मग 10-5 कार्यकर्ते उठले आणि चेअरमन जवळ गेले चेअरमन जवळ गेल्या चेअरमन म्हणला इथं काय काम आहे तिथंच बसायचं ना हा का गप्पा मारायचा टाईम आहे का त्यात एक जण म्हणला काही म्हणा साहेब तुम्हाला जावं लागतं कुठं चेअरमन भेलं कुठं ते म्हणे पिंडाच्या पाया पडायला होय तिकडे म्हणे पिंडाच्या पाया पडायला माझा का पाव नाही का तो मेल्या उगं 130 एकर ऊस एका सोयनं आपल्या कारखान्याला येतोय म्हणला पुढं पोरग इकडंच आणीन हे समन टिकवा म्हणून आलो म्हणला मी आणि मला काय करायचं अजून 1 तासभर का बसणार आपण जात नसतो ते ऐकत ना कार्यकर्ते काही म्हणा साहेब तुम्हाला जावंच लागते असं म्हणतात भाऊ कार्यकर्त्यांना आग्रह धरला का नेत्याला ऐकावं लागतं असं म्हणतात मला का पक्का माहीत नाही जाऊ म्हणते मग ते आग्रह केला उठलो होत्या चेअरमनला उठवलं आणि चेअरमन गेला तिथं पिंडापाशी चेअरमन गेला आणि असे हात जोडे त्या नाना म्हणायचे ना हात जोडे म्हणला नाना काहीच चिंता करू नका 8 दिवसात टोळी टाकतो ऊसा कारखान्याची 8 दिवसात टोळी टाकतो सगळ्यात ऊस घेऊन जातो तसं म्हणलं कीच कावळे बघा त्या चेअरमनला बी उठू द्या ना कावळे सगळीकडे माझा मुद्दा लक्षात आला का मला सांगा जालन्याच्या नानानं शरीर सोडलं का नाही 20 रुपये द्या बरं तुम्ही इकडे शरीर सोडलं का नाही सोडलं ना अहो शरीर सोडलो पण शरीराचा संबंध कुठं सोडला मेले तरी त्याचा ऊसाची वाढ काला होता ऊस कसा जाईल तुम्ही जा म्हणा आम्ही नेऊन घालू हो नाही गेला तर रोज 2-2 खा मी ऊस हो मला मुद्दा मांडायचा आपण शरीर सोडतो पण शरीराची आसक्ती सोडत नाही पण तुकोबारा म्हटले गुरुजी आम्ही शरीर नाही सोडत शरीराचीच आसक्ती सोडतो शरीराचं तादात्म्य सोडतो देह जाओ आत्मा राहो शरीराचं ममत्व सोडतो तुकोबारा बरं ठीक आहे शरीराचं तादात्म्य कसं सोडतात तुकोबारा तुम्ही मी अनेक उदाहरण देत असतो बघा आता संत महात्मे द्यात असून द्यात असं कसं सोडतात तुम्ही नारळ पाहिलं का नारळ पाहिलं ना त्याला का पाहिलं का आता भेटून नसेल असं नारळ तर काय नारळामध्ये खोबळा असतो बघा तुमच्याकडे काय म्हणतात त्याला खडखड काय म्हणतात त्याला गोटा
हे रे गोटा. आणि मग गोटा काय काय नारळामध्ये गोटा असतो. आता मला सांगा भाऊ, ज्या नारळात गोटा आहे ते कसं वाजते? कडकड कडकड वाजते ना. एवढं वाजत वाजता येत बरोबर. असा विनोद आला. गोटा. आता मला सांगा, ज्या नारळात गोटा आहे ते कसं वाजतंय? कडकड कडक वाजते ना. आता मला सांगा भाऊ, ज्या नारळात गोटा आहे ते कसं खडखड खडक वाजतं बरोबर. आता त्या गोठ्यानं नारळामध्ये राहून आतमध्ये राहून त्या कवटीला सोडलं का नाही? सोडलं तोच खडखड वाजायला ना. गुरुजी तुकोबाराय म्हणले अगदी तसंच द्यात राहून द्याचा समन त्या गोट्यासारखा सोडला म्हणले. देह जाओ आतवा राव. ही देहाची आसक्ती सुटली, देहाचं तादात्म्य सुटलं, देहाचं ममत्व सुटलं. म्हणजे मला मुद्दा मांडायचा आहे, देह जाओ आतवा राव याचा अर्थ आम्हा जन्म मरण नाही, जन्म मरण हे दोन विकार शरीराला आहेत, आकार आलाय. पण तुकोबाराय म्हटले आमच्या ठिकाणी आकारच राहिला नाही, अभंगाचं दुसरं. आकारासी कैसा ठाव, आकारासी कैसा ठाव, आकारासी कैसा ठाव, आकारासी कैसा ठाव. आकारासी कैसा ठाव, आकारासी कैसा ठाव, आकारासी कैसा ठाव, आकारासी कैसा ठाव. आकारासी कैसा ठाव, आकारासी कैसा ठाव, आकारासी कैसा आकारासी कैसा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव. आमचा देह देह राहिला नाही, आमचा देह देव झाला. देह देव झाला. देव पहावया गेलो तेथे देव ठेवून ठेवलो.
चतुर्भुज नर होऊन ठेले. आम्ही त्या अवस्थेला प्राप्त झालो. आकाराशी कायचा ठाव म्हणजे जन्म आणि मरण हे दोन विकार आकाराला आहेत म्हणजे शरीराला आहेत. पण आमच्या ठिकाणी आकारच राहिला नाही. देहाची आसक्ती संपली, देहाचं तादात्म्य संपलं, देह प्रत्यक्ष झाला देव. आमचा देह राहिला नाही, आमचा देव झाला. बरं ठीक आहे, देव झाला हे कशाने ओळखायचं गुरुजी? आणि त्या अवस्थेला मी प्राप्त झालो विद्या अवस्थेला हे कशाने ओळखायचं? भक्तिशास्त्रानं हे पहा, भक्तिशास्त्राने काही चिन्ह सांगितलेत गुरुजी, भक्तिशास्त्राने काही लक्षणं सांगितलीत. ही 5 चिन्ह 5 लक्षणं ज्याच्या चेहऱ्यावर दिसतात, डोळे झाकून समजायचं देव झाला. 5 लक्षणं सांगितली भक्तिशास्त्राने, 5 चिन्ह सांगितली. कोणती? अभिन्नता, अभयरूपता, अजन्मस्थिती, अनन्यता आणि आनंद रूपता. हे 5 चिन्ह ज्याच्या चेहऱ्यावर दिसतात, डोळे झाकून समजायचं देव प्रत्यक्ष झाला देव. पहिलं चिन्ह सांगितलं अभिन्नता. अभिन्नता म्हणजे आता त्याच्या ठिकाणी भेद राहिला नाही. भेद नाही सर्वात मना नारायणा तुझं मज, किंवा तुझं मज नाही भेद केला सहज विनोद. अभिन्नता पहिली अवस्था. दुसरी अभयरूपता. अभयरूपता म्हणजे आता भय राहिलेलं नाही. भय म्हणजे भीती. मला सांगा, माणसाला सगळ्यात जास्त भीती वाटते कोणाची? बायकोची, काळाची. सगळ्यात जास्त भीती काळाची वाटते. पण ती भीती आता राहिली नाही. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. याला म्हणायचं अभयरूपता. बघा, पहिली अवस्था अभिन्नता, दुसरी अभयरूपता, तिसरी अजन्मस्थिती. अजन्मस्थिती म्हणजे आता जन्म मरणाचं काम नाही, ही एक अवस्था आहे. त्यांची सरली एरजार झाला सुफल आज संसार सुफल. अजन्मस्थिती. आता जन्म मरणाचं काम नाही, आम्ही दोन्ही विकाराच्या. तुका म्हणे नाही परती तुझ्या दर्शने मागुती. बघा, चला तिसरी अवस्था. पहिली अभिन्नता, अभयरूपता, अजन्मस्थिती. चौथी अनन्यता. अनन्यता म्हणजे एक धरला चित्ती आम्ही रकुमाईचा पती. हे जीवन अनन्यता आहे. बरं ठीक आहे. आणि चौथी अवस्था म्हणजे आनंद रूपता. 5वी अवस्था आनंद रूपता. आनंद रूपता म्हणजे सगळीकडे आनंदच. आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंद. सगळीकडे आनंदच. आनंद कोंदाला मागे पुढे, म्हणजे सगळीकडे आनंद दिसायला लागला. म्हणजे मला मुद्दा मांडायचा गुरुजी, अभिन्नता, अभयरूपता, अजन्मस्थिती, अनन्यता आणि आनंद रूपता. ही 5 चिन्ह 5 लक्षणं ज्याच्या चेहऱ्यावर दिसतात ना, डोळे झाकून म्हणायचं देह प्रत्यक्ष झाला देव. म्हणून आमचा देह राहिला नाही, आमचा देव झाला. आमचा देव झाल्यामुळे आम्ही जन्म आणि मरण या दोन्ही विकाराच्या पलीकडे गेलो. आता आम्हाला जन्म नाही आणि मरण नाही. बरं ठीक आहे, कारण जन्म आणि मरण हे 2 विकार शरीराला आहेत, पण देहाची आसक्ती सुटली, देहाचं तादात. बरं, देहाची आसक्ती संपव ना. देहाची आसक्ती बरं का संपव? आपला नाहीच ना, हा आपला नाहीच. मग कोणाचा आहे? देह हे काळाचे धन कुबेराचे. देह हे काळाचे धन
द्य हे काळाचे किंवा द्या पाचाचा आणला उसना हे पंचमाभूतापासून निर्माण झालेलं शरीर आहे. आपला नाहीच, याच्या अनेकांचा माल हे हक्क आहे, अनेकांचा माल हे हक्क आहे. म्हणून तो तुकोबारा म्हणते देवाला, देवा या देवाला मी माझं का म्हणत नाही सांगू का, कारण या देवावरती अनेकांचा मालकी हक्क आहे. कोणाकोणाचा? नाथ महाराजांनी असं वर्णन केलंय बघा. कोणाकोणाचा मालकी हक्क आहे? गुरुजी, आई मुलाच्या संबंधानं म्हणते आद्य माझा आहे, वडील मुलाच्या संबंधानं म्हणतात आद्य माझा आहे, पत्नी नवऱ्याच्या संबंधानं म्हणते आद्य माझा आहे, भाऊ भावाच्या संबंधानं म्हणतो आद्य माझा आहे. हे जाऊ द्या, स्मशानातला अग्नी सुद्धा म्हणतो हा देह माझा आहे. मग एवढ्या जणांचा जर याच्या मालकी हक्क असेल तर माझ्या वाट्याला किती फुलाट याला दाय बा दान ती तथा. म्हणून देश माझा नाही आणि वेश माझा नाही, देश वेश नोई माझा सहज फिरत आलो. तुकोबारा म्हणतात देश माझा नाही वेश माझा नाही. ऐका, देश या शब्दाचा अर्थ आहे जागा आणि वेश या शब्दाचा शरीर. तुकोबारा म्हणतात जागा माझी नाही, शरीर माझं नाही. बरं ठीक आहे, मग या संबंधाने चिंतन मारतो मी, धावतं चिंतन मारतो. गुरुजी, जगद्गुरु तुकोबारा घरात बसलेले आहेत, तुकोबारा घरात बसलेले आहेत. आणि दारातून लोक वागायचे ना रस्त्यातून, त्यांना म्हणायचे मला माझ्या घरी नेऊन सोडा. बसलेले कुठे? घरात. आणि दारातून लोक वागायचे, त्यांना म्हणायचे मला माझ्या घरी नेऊन सोडा. एक जण म्हटलं महाराज घरातच बसलेले आहेत ना, पुन्हा म्हणता घरी नेऊन सोडा. आमच्या तुकोबाराची तत्वज्ञानाची भाषा आहे. तुकोबारा म्हटले या घराचा विषय नाही, या घराचा विषय संपल्यानंतर ज्या खऱ्या घराची सुरुवात होती त्या घरी नेऊन सोडा. मग त्या साधकाच्या लक्षात आलं महाराज कुठं जायचं म्हणाले. तो म्हटला महाराज का जाण्याची भाषा करायला, आला तर राहा ना. तुकोबारा म्हटले राहून काय करू, देश माझा नाही आणि वेश माझा. देश म्हणजे जागा आणि वेश म्हणजे शरीर. बरं ठीक आहे, मग तुम्ही तर आलात कसं? महाराज म्हटले सहज फिरत आलो. संत महात्मे सहज नाही येते उपकारासाठी. बरं ठीक आहे, आलात तर राहा ना. मग तुम्ही काय म्हणता घरी नेऊन सोडा, मग आलात तर राहा ना. मग तुकोबारा म्हणले राहून काय करू, करू सत्ता. इथं माझी सत्ताच नाही, इथं सत्ताच नाही. कोणाची? भाजपची, इंद्रियाची. पाय डोळा म्हणता माझी ती काय समोकलिलो. इथं माझे कोणी ऐकतच नाही, राहून काय करू. महाराजांनी विचारलं महाराज कोण ऐकत नाही? गावातले ऐकत नाहीत का, घरचे ऐकत नाहीत का, बायको ऐकत नाही का, पोर ऐकत नाहीत? बायका तर कोणाच्याच ऐकत नाहीत. बायकाचा आणि पोरांचा विषयच नाही. ज्या इंद्रियांना मी माझं म्हणतो ते इंद्रियच माझं ऐकत नाहीत. पाय डोळा म्हणता माझी ती काय समोकलिलो. म्हणून परदेशी नाही कोणी, अंध पांगोळ झालो. म्हणून हा माझ्यासाठी परदेशी, मला माझ्या घरी नेऊन सोडा. तो साधक म्हटला महाराज तुम्ही सिद्ध करून दाखवलंय, देश माझा नाही, वेश माझा नाही, इंद्रिय माझा ऐकत नाही, मला इथं करमत नाही, मला माझ्या घरी नेऊन घाला. बरं ठीक आहे. तो साधक म्हटला महाराज तुम्ही म्हणतात तर मला माझ्या घरी नेऊन घाला, ठीक आहे चला तुम्हाला तुमच्या घरी नेऊन घालतो. हां, पण ज्या घरी तुम्हाला जायचंय, ज्या घरी तुम्हाला जायचंय त्या घराच्या भिंतीचा कलर कसा आहे सांगा, पाहतो नेऊन घालतो. बरोबर आहे, त्या तर साधकानं कुठे नेऊन घालायचं, घरातच बसलेलीच ना तुकोबारा. बरं तसं नाही सांगता आलं ते ज्या घरी तुम्हाला जायचंय त्या घराच्या खिडक्या दरवाजा कोणी दिशेला सांगा, पाहतो नेऊन घालतो. नागनाथ गुरुजी आपल्या तुकोबारांची तत्वज्ञानाची भाषा आहे. तुकोबारा म्हटले ज्या घरी मला जायचंय त्या घराला भिंतच नाही तर कलाराचा प्रश्नच नाही. ज्या घरी मला जायचंय त्या घराला आकारच नाही तर खिडक्याचा दरवाजाचा प्रश्नच नाही. महाराजांना विचारलं महाराज नेमकं जायचं तरी कुठं? महाराज म्हटले सांगू, निरंजनी आम्ही बांधलेले घर. निरंजनी म्हणजे निर्गुण स्वरूपता, ब्रह्म स्वरूपता. वेदांत म्हणजे जी अद्वैत स्थिती सांगितली ती त्या अद्वैत स्थिती किंवा शिव स्वरूपता, हे ते जीवाचं खरं घर आहे. हे आपले घरच नाहीत, हे घरच नाहीत. श्री गुरु आमचे बाबा म्हणत असतात या मृत्यू लोकात दीपक दादा सगळे आपण पाहुणे माणसं आहेत. या मृत्यू लोकात सगळे पाहुणे माणसं आहेत. मग कोणी पाहुणे इथं 20 वर्षासाठी आलेला आहे, कोणी 40, 60, 80, जास्तीत जास्त 100 लोकचा राहा. तुम्ही ठेवून घेऊन 100च्या पुढे. हो, पाहुणे माणसं आहेत. आणि पाहुणा राहण्याकरता नाही जाण्याकरता आलेला असतो. आपण जर पाहुण्याच्या गावाला गेलो तर जास्तीत जास्त किती दिवस राहू? 2-3 महिने. करमत नाही, 2-3 दिवस करमत नाही जास्त दिवस. पाहुणा जाण्याकरता आलेला. एक बोलू का, आणि या मृत्यू लोका जर आपण पाहुण्यासारखं राहिलोत ना तर कोणतरी आपल्याकडे पाहुणा म्हणून येत असतो. आपण जर पाहुण्यासारखं राहिलो तर पाहुणा कसा राहत असतो, वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला तैसे असावे. आणि आपण जर त्या भावनेनं राहिलो पाहुण्यासारखं तर कोणतरी आपल्याकडे पाहुणा म्हणून येत असतो. कोण? पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेश. विठ्ठला पाहुणा
आला माझ्या घर. पाहुण्यासारखं राहिलो तर पाहुणा म्हणून कोणतरी येत असतो, पण एक बोलू का, इथं जर पाहुण्यासारखं नाहीत ना राहिलो म्हणजे मी माझं असं म्हणून जर राहिलोच ना, मग आपण बी पाहुणे म्हणूनच जाणार आहे. देवाकडे नाही, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी हरिविन जन्म नरकाची पैजाना यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय. यमाचा पाहुणा प्राणी होय. आणि सगळे पाहुणे माणसं आहेत, म्हणजे पाहुणा राहण्याकरता नाही जाण्याकरता आलेला असतो, पण कोणीचे तर राहणार नाही, सगळे जाणार. येत उरो नाही आले, येत आल्या अवतार जातो म्हणले अवतारल्याच काय खरे, बरोबर आहे का? बरोबर, देवाला तर अवतार सोडावं लागतं, मग अवतारल्याच काय खरं, म्हणजे आपलं काय खरं, बरोबर का नाही? म्हणजे मला मुद्दा मानायचा, प्रत्येक जण जाण्याकरता आलेला आहे, म्हणतात ना. आज मेला पण जा मेला बाप मसन गेलं, देखत देखत ना तू पण तू तो तैसा झाला, देखत देखत ना तू पण तू तो तैसा जगपती. आजा मेला फणजा मेला बाप मसना गेला, सगळे राहण्याकरता आले, राहण्याकरता नाही. मला आणि आहे काय इथं राहण्याकरता, आहे काय उगाच बघा मी आणि कसं गुरुजी बघा, आता इथं काय आपल्याला जन्म कोणी दिलाय, दुसऱ्याने द्यायला, बरोबर, दुसऱ्याने. जन्माल्याच्या नंतर आपलं नाव कोणी ठेवलंय, हे पहिली आंघोळ कोणी घातली, दुसऱ्यानेच घातली. नाव कोणी ठेवलंय, दुसऱ्याने ठेवलंय. आपल्याला शाळेत कोणी येऊन घातलंय, दुसऱ्याने घातलंय. आपल्याला शिक्षण कोण दिलंय, दुसऱ्याने दिलंय. लग्न लावून कोण दिलंय, दुसऱ्याने दिलंय. पगार कोण देते, हो म्हणा, चुकत असलं तर 20 रुपये कमी द्या, पण हो म्हणा. पगार कोण देते, दुसरे देतात. आणि मेल्यावर शेवटची आंघोळ कोण घालणार, दुसरेच घालणार. मेल्यावर संपत्ती वाटून कोण घालणार, दुसरेच घालणार. मग इथं आपलं आहे काय ते सांगा बरं, इथं काहीच नाही. ते असं मी ऐकलंय, ते लेकरू जर जन्माला आलं का असं म्हणतात, त्याच्या अंगावर ते बाळाचं टाकतात, म्हणजे बाळा त्याला खिस्सा नसतो, आकाश मारतात. आणि माणूस मेल्याच्या नंतर ते दुकानावर पुन्हा पांढरं कापड आणतात बघा, ते पांढरं वस्त्र आणतात दुकानावर, बरोबर आहे का? त्याला बी खिस्सा नसतो. म्हणजे येताना खिस्सा नाही आणि जाताना खिस्सा नाही, तरी सगळं आयुष्य खिस्सा भरण्यातच चाललंय. भराच ना, शिवलीतच कशी मिळ लागा ना. म्हणजे मला मुद्दा मांडायचा आहे, प्रत्येक जण जाण्याकरता आले असो, ठीक आहे. हे जन्म मरण मग का, त्याचं कारण आहे आपण देहाचं तादात्म्य धरलेलं, देहाची आसक्ती धरलेली, म्हणून जन्म मरण विकारीत. मग तुकोबारा म्हटले आमची देहाची आसक्ती सुटली, देहाचं तादात्म्य सुटलं, म्हणून आम्हा जन्म मरण नाही. आणि आकारा शिकायचा आमचा देह राहिला नाही, आमचा देव झाला. आणि आमचा देव झाल्यामुळे आम्ही दोन्ही विकाराच्या पलीकडे गेलो. मग एकदा देव झाल्यावर पुन्हा परत यायचं काम आहे का, अजिबात नाही. कसं नाही, उदाहरण देऊन तुकोबाराने सांगितलं, साखरेचा
एकदा देव झाला की पुन्हा एक गत्वा न निवर्त. एकदा देव झाला की पुन्हा मागे यायचं काम नाही, जन्म मरण नाही. कसं तुकाराम उदाहरण दिलं, साखरेचा नव्हे ऊस. एकदा ऊस तोडणी झाली, ऊस कारखान्याला गेला, कारखान्याला तयार गेल्याच्या नंतर त्या ऊसाची साखर तयार झाली. साखर तयार झाल्यावर शेतकरी तो माणूस पळत आला, मला नाही, मला दुसऱ्या कारखान्याला द्यायचं. साखर तयार झाल्यावर त्याच ऊसानं आणते असू द्या. साखरेचा नव्हे ऊस, आमाकायचा गर्भवास. म्हणजे आम्हाला जन्म मरण नाही, आम्ही दोन्ही विकाराच्या पलीकडे गेलो. म्हणजे मूळच्या स्वरूपाला आम्ही प्राप्त झालो. म्हणजे आजच्या प्रसंगानुसार चिंतन केलं तर कैलासवासी सौभाग्यवती सत्यभामाबाई नामदेव चंद्रे, आजींना विचारलं, आजी प्रवास, त्या म्हटले मूळच्या स्वरूपाला प्राप्त झालो. आकारासी कायचा ठाव, देव प्रत्यक्ष झाला देव. मूळच्या स्वरूपाला आम्ही प्राप्त झालो. मूळचं स्वरूप म्हणजे आलो निजाच्या माहेरा, आम्ही माहेरला निघून आलो. काय म्हणायचे, बाई म्हणायचे का सगळे, बाईच म्हणायचे. बाईंनी विचारलं, बाई प्रवास, विगणवाडी का कोळगाव, कोळगावचं नातं गोतं तुटलं, माहेरला निघून आलो. आणि तुम्ही आम्ही राहतो ते सासरे, आपण राहतो काय सासरे. म्हणजे ज्यांचं लग्न झाले त्याला सासर असतं असं काय नाही बरं, ज्यांचे नाही झाले त्याला सासरे. असं कसं काय, शरीर हीच सासरवाडी, शरीर हीच सासरवाडी आणि याच्या सगळीच आहेत, सासरा सासू नंदा दीर जाव सगळेच आहेत. वर्ण आहे संत महात्म्यांचं. माझ्या मुळाचे ते न सासरे, दोन वाईटा येत करे, एकाय गरीब बिचार, मानित नाही मी त्याला ग बाई बाई, जाते ग माहेर बाई बाई, जाते ग माहेर. या शरीरात सत्व आणि तम हे 3 सासरे आणि दीर 6 आहेत. माझ्या मुळचे साधीर, काय सांगो त्यांचा को विचार, काम क्रोध मद मत्सर, दंभ अहंकार, गांजे ते मजला ग बाई बाई, जाते ग माहेर जाते ग माहेर. विकार हे दीर आहेत आणि जावा हे नंदा 4 आहेत. या शरीरात नंदा 4 आहेत. कोणत्या, आशा मनसा तृष्णा कल्पनेने, घात केला या 4 जणीने, वासना ननंद मोठी चावतीने, धरिते गालाला ग बाई बाई. हे विकार त्रास देतात. बरं, आणि सासू, सासू एकच पण जरा जामी म्हणते. माया सासू मोठी धांगडी, तिला आयलय प्रपंचाची गोडी, येता जाता मारिते थापडी. हो, हे विकार आहेत आणि विकार माणसाला त्रास देतात आणि मनुष्याला वाटत असतं माहेरला निघून जावं. उबगले सासरे आता मज माहेरासी. हो गुरुजी, तुकोबारा देवाला भांडले, डीजे तुकोबारा देवाला भांडले आणि असं तर वाचते तिथे असं करतो डीजे असं. तुकोबारा देवाला भांडले आणि देवाला म्हणले, देवा तुकोबारा देवाला म्हणले, देवा तुम्ही मला सासरवासी काच केला असेल बरं. कागा सासरवासी मज केले भगवंता, का सासरवासी केलं, काय झालं, सासरवासा भीतो जीव उडे तुझ पाशी. म्हणून प्रत्येकाला वाटतं माहेरला निघून जावं. ठीक आहे, बाईंना विचारलं, बाई प्रवास, कोळगावचं माझं नातं गोतं तुटलं म्हणले, माहेरला निघून आले. आज 1 वर्ष झालं ना, आज माहेरला निघून आले म्हणे. आपण माहेर पाहू गुरुजी आणि थांबू. आपुल्या माहेरा जाईन मी आता, 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 जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटन माहेरा आपुल्या
माहेरला तुम्ही निघून गेला ते माहेर तरी कोणाचं त्या मला सांगू माहेर संताचे संतांच्या माहेरला निघून आले म्हणले पण बाईने विचारलं बाई ज्या माहेरला निघून आलात त्या माहेरला नाव नाही का त्या म्हणले आहे ना कोणतं परवे परवे पंढरपूर परवे परवे विठोबारायाचे नगर विठोबारायाचे नगर माझे माहेर पंढरी पंढरपूरला निघून आले म्हणल्या कोळगावचं माझं नातं गोतं तुटलं 1 वर्ष झालं ना अचानक प्रवास संपला बघा प्रवास संपला मूळच्या स्वरूपाला प्राप्त होतो बरं ठीक आहे पंढरपूरला निघून आलो पण बाईने विचारलं बाई महाराज गेल्या माणसाला आई वडील असतात तुम्हाला त्या म्हणल्या सकळे गोत माझे पंढरीशी जा आता सगळं गणगोत पंढरपूर मी म्हणतो आता मायबाप पाहून लगेच थांबू आता 2 मिनिट मायबाप पाहू एका जनार्दनी चरण करी मायेरची आठवण एका जनार्दनी शरण करी मायेरची आठवण येते मायेरची आठवण माझे मायर पंढरी आये बीवरीच्या तीरी आये बीवरीच्या तीरी आहे बीवरीच्या तीरी आहे बीवरीच्या तीरी इथलं नातं गोतं संपलं म्हणल्या पंढरपूरला निघून आलो दीपक दादा बाईंनी विचारलं बाई तुम्ही माहेरला निघून गेला पण माहेरला गेल्या माणसाला आई वडील असतात ते म्हणले माय बापा आता पंढरपुरातच आहे पंढरपुरात कोण आहे गुरुजी जगाचा मालक आमचे वडील झालेत म्हणले आणि जगाची मालकी आमची आई झाली म्हणले बाईंनी विचारलं बाई तसं नका सांगू मग तुमच्या मायबापाचं नाव सांगा ना म्हणजे आमच्या लक्षात येईल नाव सांगा ना त्या म्हणल्या सांगू माझे वेटणार माय पांडुरंग परमात्मा वडील झालेत म्हणल्या आणि रुक्मिणी माता आमची आई झाली म्हणल्या बाईने विचारलं बाई एक विचारू का विचारा तुम्हाला बहीण नाही का आता आज जरी इथं त्यांची सखी बहीण आली असेल त्यांच्या पुण्यस्मरण आता आहे का नाही मला माहित नाही पण जरी आज इथं आली असेल तर तिचं माझं नातं हे देहाचं होतं म्हणजे देहाचं पण आता इथली बहीण राहिली नाही बहीण आता पंढरपुरातच आहे बायने विचारलं पंढरपुरात कोण बहीण आहे दीपक दादा आपल्यासारख्यानं स्नान करावं आणि आपले पाप धुवून जावा एवढं सामर्थ्य आमच्या बहिणीचं बायने विचारलं बाई तसं नका सांगू मग आम्हाला नाव सांगा म्हणजे आमच्या लक्षात त्या मला सांगू माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा पाप बघा असे पाप बघा करीत असे पाप बघा
वडील पांडुरंग परमात्मा, आई रुक्मिणी माता आणि बहीण चंद्रभागा. पण बाईन नाही, पुन्हा एकदा विचारलं, बाई एक विचारू, तुम्हाला भाऊ नाही का? आता मला ऐका नाही काय माहिती नाही, पण जरी आज इथं आला असला तर त्या भावाचं आणि माझं नातं देहाचं होतं. म्हणजे इथून पुढची भाऊबीज आणि इथून पुढचं रक्षाबंधन पंढरपुरातच. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. पंढरपुरात निघून आले म्हणले. पंढरपुरात कोण भाऊ आहे? त्या म्हणल्या गुरुजी निर्गुण परमात्मा सगुण रूपाला आणावा एवढं सामर्थ्य आमच्या भावाचे म्हणजे. पण बाय नेचर बाई तसं नका सांगू, बरं नाव सांगा भावाचं म्हणजे आमच्या लक्षात येईल. त्या म्हणल्या सांगू. पुंडलिक लागे बानो, पुंडलिक लागे बानो, पुंडलिक लागे बानो, पुंडलिक लागे बानो, त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू. पुंडलिकराय आमचा भाऊ झाले म्हणल्या. पुंडलिकराय, बहीण चंद्रभागा, आई रुक्मिणी माता, वडील पांडुरंग परमात्मा. विठ्ठल बाप माय सकळे गोत माझे. आता पंढरपूरला निघून आले म्हणल्या. कोळगावचं मग नातं गोत राहिलं नाही म्हणल्या. पण देवाकडे प्रार्थना आहे धीरज दादा, आज देवाकडे प्रार्थना. देवा या बाईंच्या मुलांनी श्री सर्जराव नामदेव चंद्रे आणि साईनाथ नामदेव चंद्रे, आईंच्या मुलांनी हा जो त्यांच्या स्मरणार्थ हा ज्ञानयज्ञ सोहळा ठेवलाय ना, देवाकडे प्रार्थना द्यावा. या कीर्तनाचं आणि अन्नदानाचं सगळं पुण्य एका जागा जमा व्हा आणि बाईला तुमच्या चरणाजवळ घ्यावा. उत्तमाची गती तो एक पावे. पण बाईने विचारलं, बाई तुम्ही जरा जाण्याची घाई केली हो, तुम्ही प्रवास लवकर सोडला असं का? त्या म्हणल्या तुका म्हणे मज धाडिले निरोपा एक, किंवा येते माऱ्याची आठवण दोन. आठवण म्हणा म्हणून प्रवास सोडला म्हणजे. ठीक आहे. एका जनार्दनी चरण, एक जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण, येते माहेरची आठवण, करी माहेरची आठवण. विठोबा आकारासे कैचा ठाव देव प्रत्यक्ष झाला. देव आम्ही मूळच्या स्वरूपाला म्हणजे माहेरला निघून आलो, मूळच्या स्वरूपाला प्राप्त झालो. एक आणि म्हटल्या बरं ठीक आहे, तू कोबऱ्या म्हटले देवा
हा अनुभव म्हणजे देव प्रत्यक्ष झाला, देव आमचा देव झाला, ठीक आहे. ही प्रचिती हा अनुभव महाराज शेवटच्या चरणात. तू कामने अवघा जोग, तू कामने अवघा
आकारासे कायचा ठाव देव प्रत्यक्ष झाला देव एक टाळी बाळासाठी वाजवा. देव प्रत्यक्ष झाला देव महाराज म्हटले तुका म्हणे अवघा जो म्हणजे जो अनुभव सगळीकडे भगवंत दिसायला लागला सर्वागटे पांडुरंग ही प्रचिती आम्हाला आली म्हणून आकारासे कायचा ठाव देव प्रत्यक्ष झाला देव असो येता मग येता अवकाश धावतळेमध्ये जो काय बोलण्याचा प्रयत्न केला जे काय बरोबर असेल ते गुरुवारांचे जे काय चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीची दोष म्हणून झालेली सेवा गुरुवारांच्या चरणी तुम्हाला श्रोते मायबापांच्या चरणी सेवा समर्पित करतो पुनश्च एकदा त्यांच्या पुण्यस्मरणनिमित्त ही सेवा आहे कैलासवासी सौभाग्यवती सत्यभामाबाई नामदेव चंद्रे बाईंच्या पुण्यस्मरणनिमित्त ही सेवा आहे भगवंताकडे प्रार्थना आहे उत्तमची गती तो एक पावेल बाईंना तुमच्या चरणाजवळ जागा द्यावी हे भगवंताकडे प्रार्थना करू आणि उपस्थित सर्व गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी एक बोलू का एक वाक्यावर जो बोलतो नागदादा आपल्या परिसरात आलं ना अगोदर थोडी घाबरट व्हायची पण दीपक दादा आता तुम्ही सगळे असले की असं घरच्यासारखंच वाटते बघा एकदम हक्काची म्हणून हा सर्व गुरुबंधू ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि मिळविली मांदी वैष्णवाची सगळ्यांच्या हृदय असलं आदराचं स्थान असणार या परिसराचं मोठं वैभव असणारे ते म्हणजे आमचे अक्षयदादा चंद्रे अक्षयदादांमुळे हा सर्व गुरुबंधू ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळींच्या सेवा करण्याचा योग म्हणून झालेली सेवा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो बोलण्याच्या ओघात एखादा अपशब्द वाणीच्या वाटेगा असा आवडला करून माफी असावी झालेली सेवा गुरुवारांच्या चरणी समर्पित वाणीला पूर्ण वेळ येतो चल विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली